नमस्कार, मी अमृता. वेलकम बॅक. माझ्याकडे प्राण्यांच्या आकाराच्या 8 सिरॅमिक पॉट्स आहेत. यामध्ये आतापर्यंत मी सीझनल फुलं झाडं लावले होते, पण यावर्षी मी परमनंट प्लांट्स लावणार आहेत. या लहान कुंड्यांमध्ये मी कोणते झाडं लावणार, सिरॅमिक पॉटसाठी योग्य पद्धतीची माती कशी तयार करणार आणि गार्डन डेकोरमधील वॉल हँगिंगला नवीन लुक कोणता देणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. कुंड्यांमधली आधीची जी माती होती ती सगळी काढण्याचे काम मी करत आहे. काढलेल्या मातीला व्यवस्थित ऊन हवा दाखवल्यानंतर दुसऱ्या कुंड्यांसाठी वापरेल. माती काढल्यानंतर कुंड्यांना पाण्याने धुतले तर काही कीड कुंडीत राहिली असेल तर ती निघून जाईल, नाहीतर नवीन लावलेल्या रोपांना इन्फेक्शन लागण्याची शक्यता असते. मी नेहमी बॅलेन्स्ड माती बनवण्याचा प्रयत्न करते. सिरॅमिक कुंड्यांना मातीच्या कुंड्यांप्रमाणे छिद्र नसतात आणि सिरॅमिकच्या कुंड्या मातीला फार घट्ट बनवतात. म्हणूनच आपल्याला माती भुसभुशीत बनवावी लागते, जेणेकरून झाडांची मुळं व्यवस्थित वाढू शकतील. अशी माती तुम्ही भरपूर बनवून स्टोर करून पण ठेवू शकता. 1 ते 2 महिने पाहिजे तशी झाडं लावायला आपण ही माती वापरू शकतो. या छोट्या कुंड्यांसाठी मी छोटी मुळं असलेली कमी उंचीच्या झाडांची निवड केली आहे, जसे की स्नेक प्लांट, लहान उंचीचे स्नेक प्लांट, सिंगोनियम आणि ॲस्पॅरागस. कधी कधी ग्लव्ज घालून काम करणं अवघड जातं, स्पेशली बारीक काम करताना. अशाच पद्धतीने मी सगळी झाडं लावणार आहे. बरेचदा एका कुंडीतले झाडं दुसऱ्या कुंडीत लावताना झाडांना नवीन फुटवे आलेले दिसतात आणि या नवीन फुटव्यांपासून आपण आरामात 1-2 कुंड्या दुसऱ्या बनवू शकतो. बाहेर मस्त रिमझिम पाऊस सुरू होता, तर सगळ्या झाडांना पावसात भिजू दिलं. त्यामुळे कुंड्यांवर माती उडली. सिरॅमिक पॉट्सचे एक वैशिष्ट्य म्हणजे नुसते ओल्या कापडाने पुसले तरी लगेच साफ होतात. या सगळ्या कुंड्या सजवण्यासाठी तयार आहेत. हे माझे 2-2.5 वर्षांआधीचे बनवलेले वॉल हँगिंग. याला थोडासा वेगळा लुक देण्यासाठी थोडेसे मनी लावून 2 लाकडाचे गोंडे लावणार आहे. जुन्या सजावटीच्या वस्तूंना थोडेफार पाहिजे तसे बदल केले तर संपूर्ण वेगळा लुक तयार होतो. घरी वापरात नसलेल्या वस्तूंपासून आपण भरपूर वेगवेगळे गार्डन डेकोर तयार करू शकतो. यावर मी व्हिडिओ बनवावा का हे मला सांगा, तसा मी वेगळा व्हिडिओ नक्की बनवेल.
तागाचे दोरीपासून बनवलेले वॉल हँगिंग. याला मागून आधार देण्यासाठी पुठ्ठा गोल कापून चिपकवला. रात्रभर फेविकॉल व्यवस्थित सुकल्यानंतरच भिंतीवर हे वॉल हँगिंग आपण लावू शकतो. हे वॉल हँगिंग जुन्या घरी पडून असलेल्या सामानातून बनवण्याचा माझा एक प्रयत्न. आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. वॉल हँगिंग्स लावण्याआधी किंवा कुंड्या ठेवण्याआधी त्या जागेची मी पूर्णपणे स्वच्छता केली होती. नंतरही या सगळ्या वस्तूंची काळजी घेण्यासाठी महिन्यातून एकदा तरी डस्टिंग करत राहावे लागते. कोणते पॉट कुठे लावावे हे बराच विचार करून ठेवल्यानंतरही अधूनमधून मी यांची जागा बदलतच राहणार. यापुढे गार्डन डेकोरचे बरेच व्हिडिओ तुम्हाला अधूनमधून बघायला मिळणार आहेत. म्हणून अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा. माझ्या या सिरॅमिक पॉट्सच्या कलेक्शन मधला तुम्हाला आवडलेला प्राणी कोणता हे कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, झाडांची काळजी घ्या. नमस्कार.